तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला क्वेश्चन नंबर 3ची सुरुवात करायची आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 पहा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स श्यामप्रसाद अँड रामप्रसाद. दोन पार्टनर आहे, दुकानाचं नाव आहे मेसर्स श्यामप्रसाद अँड रामप्रसाद. यू आर required to prepare a trading and profit and loss account for the year ended on 31st March 2008 2008 करा, अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, आणि त्याच तारखेची बॅलन्स शीट आपल्याला बनवायची आहे. आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो. काही ॲडजस्टमेंट वगैरे तुम्हाला ॲड करून खालील दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला बॅलन्स शीट बनवायची आहे. पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. कॅपिटल रेशोला अंडरलाईन करा, कारण की रेशो आज दिलेलं नाही आहे. ज्या प्रमाणामध्ये कॅपिटल असेल त्याच प्रमाणामध्ये त्यांचं कॅपिटल निघेल, म्हणजे रेशो निघेल. तर 95 आणि 70 याला 5ने भाग जातो, तर आपल्याला नवीन कॅपिटल रेशो काढावा लागेल. तर चला सर्वात अगोदर आपण अकाउंट तयार करून घ्या. चला, अकाउंट रेडी झाले असेल. इन द बुक्स ऑफ मेसर श्यामप्रसाद अँड रामप्रसाद ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31st March 2008. पर्टिक्युलर्स अमाउंट आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2008. लायबिलिटीज अमाउंट, असेट्स अमाउंट. अकाउंट रेडी झाल्याबरोबर आपल्याला कॅपिटल रेशो काढावा लागेल. तर चला, वर्किंग नोट्समध्ये बॅलन्स शीटच्या खाली जी खाली जागा आहे तिथे वर्किंग नोट्स, कॅपिटल रेशो काढण्यासाठी त्यांचं कॅपिटल एकदा पहा. श्यामप्रसाद 95,000, रामप्रसाद 70,000. तर 95,000 आणि 70,000चा रेशो आपल्याला काढावा लागेल. 95,000 70,000, तर रेशो आला 95 इज 70. याला भाग द्यायचा 5ने. 5 1 5 उरले 4, 5 1 5 उरले 4, 5 लांब 45 19. आणि याला भाग जाईन 5 1 5 7 होते म्हणून 2 उरले, 5 चौक 20. रेशो आला 19 आणि 14. याच्यामध्ये त्यांना आपल्याला प्रॉफिट वाटायचा आहे. कॅपिटल रेशो आ जाने के बाद या ॲडजस्टमेंट पाहून आयटमला टिक मारा. स्टॉक डायरेक्ट घेऊ, क्लोजिंग स्टॉक. एडजस्टमेंट नंबर 2, RDD ॲट 5% ऑन डेटर्स पे RDD निकालना है 5%. RDD लक्षात ठेवा. अँड रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट 3% आणि 3% डिस्काउंटला अंडरलाईन करा. 1 नंबरमध्ये अगोदर डिस्काउंट काढा. कस्टमरला ताबडतोब आपण माल विकल्याबरोबर डिस्काउंट देतो, तर 3% डिस्काउंट देऊ, आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे जे पैसे उरेल त्याच्यावर 5% RDD 2 नंबरमध्ये काढा. तर या डेटर्सवर टिक मारा. संडे डेटर्स डबल टिक मारा. संडे डेटर्सला डबल टिक, 2 टिक मारा. त्याच्यानंतर गुड्स वर्थ ₹10,000, 10,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. आगीने 10,000चा माल जळाला. आता ही ॲडजस्टमेंट फर्स्ट टाईम येत आहे. स्टार मारा. 10,000चा माल जळाला आगीने, अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹8,000 आणि 8,000 रुपये इन्शुरन्स कंपनी आपल्याला देणार आहे. तर 10,000 का माल जाएगा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटमधून माल जाईल. आणि नुकसान किती झालं, कारण की 8,000च देणार आहे कंपनी, मग नुकसान 2,000 रुपये इथं डेबिटवर घेऊ आणि असेट्सवर इन्शुरन्स क्लेम म्हणून घेऊ. ती डायरेक्ट ॲडजस्टमेंट करायची आहे, सोडा. रेंट ऑफ ₹500 स्टिल रिसीवेबल फ्रॉम द टेनेंट से आज भी हमें रेंट मिलना बाकी है. तो देखिए रेंट पहले कितना मिला, 3,500 रुपये रेंट आपल्याला भेटलेलं आहे. तर रेंट को टिक मारो. रिसीव्ड और रिसिवेबल है 500, तर प्लस रिसिवेबल करून बाहेर लिहू. आणि सेकंड इफेक्ट असेटवर. डिप्रिशिएट फर्निचर 16%. फर्निचर पे 16% डिप्रिसिएशन निकालना है. फर्निचर को टिक मारो. चला, फर्निचरला टिक मारा. सारे ॲडजस्टमेंट संपले. चला, परचेस आणि ओपनिंग स्टॉक. डायरेक्ट गणिताची सुरुवात करूया. लिहा परचेसेस आणि स्टॉक 1 एप्रिलचा म्हणजे ओपनिंग स्टॉक. हा 1 एप्रिलचा म्हणजे ओपनिंग स्टॉक. तो लीजिए टू ओपनिंग स्टॉक टू परचेसेस. आइए पहले अकाउंट की डेबिट साइड पे टू ओपनिंग स्टॉक आणि टू परचेसेस. टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस. रिटर्न नाही आहे, तर डायरेक्ट लिहा. पहा, ओपनिंग स्टॉक आहे 30,000 आणि 1,80,000. 30,000 आणि 1,80,000. व्हिडिओची स्पीड जर जास्ती झाली असेल लेक्चरची तर पॉज करून करा. ओपनिंग स्टॉक परचेसेस ॲज इट इज, ज्याच्यावर ॲडजस्टमेंटने डायरेक्ट लिहा. टू सॅलरी 17,500 आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस 1,800 रुपये. डायरेक्ट लिहा. खालच्या अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंट नाही आहे. या 8 लाईन छोड़ के 1 लाईन मारे. लिहा टू सॅलरीज 17,500. तिथेच लिहा अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अनप्रोडक्टिव्ह म्हणजे काय, प्रोडक्टिव्ह वेजेसवर येतो. प्रोडक्टचं फक्त वेजेस दिलं तरीसुद्धा आपण प्रोडक्टिव्ह वेजेस मानतो, पण अनप्रोडक्टिव्ह
म्हणजे प्रोडक्ट बनविलं नाही, म्हणजे फॅक्टरीमधलं काम नाही आहे, ऑफिसमधलं काम आहे, मेहनतीचं काम आहे पण ऑफिसमधलं आहे ते. तर लिहा अनप्रोडक्टिव्ह. प्रोडक्टिव्ह वेजेस वर घ्यायचं, अनप्रोडक्टिव्ह वेजेस खाली घ्यायचं, एवढं लक्षात ठेवा. अनप्रोडक्टिव्ह वेजेस 1800. त्याच्यानंतर कॅरिएज 1200 रुपये वर लिहा, रॉयल्टीज बी वर लिहा 5000. ये दोनों आयटम कॅरिएज रॉयल्टीज वर फॅक्टरीमध्ये लिहा. 2 कॅरिएज टू रॉयल्टीज. कॅरिएज आणि रॉयल्टीज. कॅरिएज 1200 आणि 5000. 1200 आणि 5000. 1200 और 5000 रॉयल्टी लेने के बाद फ्रेट वहीं लिखे. तीसरा आयटम हा जो फ्रेट दिला ना 1900, तिथेच लिहा. फ्रेट म्हणजे रेल्वेचं भाडं, जलवायू, लोह, या 3 भाड्याचं जे खर्च आहे फ्रेट, FREIGHT फ्रेट. फ्रेटचं भाडं 1900 रुपये. 1900. नोट्स सामने रखिए. 1900 रुपये. प्रिंटिंग स्टेशनरी ऑफिस में लगता है. आइए P&L के डेबिट पे. टू प्रिंटिंग एंड स्टेशनरी. प्रिंटिंग एंड स्टेशनरी, ये ऑफिस का काम है. प्रिंटिंग एंड स्टेशनरी 2100. देखिए 2100 रुपये. प्रिंटिंग एंड स्टेशनरी 2100. संडे डेटर्स असेट साइड पे आइए. फर्नीचर भी असेट साइड पे लिखेंगे. तो लिया संडे डेटर्स 40,000. देखिए संडे डेटर्स का 40,000 असेट साइड पे. संडे डेटर्स 40,000. $40,000. तर सर्वात पहिलं रूल नंबर 1, पहिले डिस्काउंट निकालणं, कारण की ताबडतोब माल उधार विकल्याबरोबर आपण डिस्काउंट देतो 3%. प्रोवाइड RDD ॲट 5% ऑन डेटर्स. RDD निकालना है जो डाउटफुल डेप्ट्स है. रिजर्व फॉर डाउटफुल डेप्ट्स 5% डेटर्सवर. रिजर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट 3%. तो लिखिए -3% डिस्काउंट. 3% डिस्काउंट डायरेक्ट काढा. 1% 400 रुपये आणि 400 3 10 400 400 400 4 त्रिक 1200 रुपये. 1200 वजा करून इनर में दिलिया 38,800. 1200 माइनस करके देखो 38,800 माइनस, उसके ऊपर और डूब सकते पैसे. RDD 5% -5% RDD. जो पैसे 5% RDD निकलेगा वो इसके ऊपर 10% ने 3880. 3880चा अर्धा करा, या 388 गुणिले 5 करो. 388 गुणिले 388 गुणिले 5 करून पहा, तर उत्तर काय येईल. ओरली पहा. 38 का आधा 19, 80चे अर्धे 40. 1940 वजा करून बाहेर लिहा. 60 0 10 10मधून 4 गेले 6, इथं उरले 7. 17मधून 9 वजा करा 8, 7 उरले. 7मधून 1 वजा करा तर 6. 3चे 3 36,860. 36,860. आणि ह्या बॅड डेप्सला सुद्धा टिक मारा. ॲडव्हर्टाइजमेंटला सुद्धा टिक मारा. आणि या डिस्काउंट अलाउड हे 3 आयटमला सुद्धा टिक मारून घ्या. तर पहिले बुडालेले पैसे पहा 1425 रुपये. तो ये टू बैड डेप्स बोल के ये भी लेंगे. टू बैड डेप्स 1425. आइए जो आइटम आगे हैं तो भी अभी लेना पड़ेगा, कारण की जे पैसे ऑलरेडी बुडालेले आहे त्याला P&Lच्या डेबिटवर लिहावं लागतं. लिखिए टू बैड डेप्स, जो डूबे हुए पैसे हैं त्याला बॅड डेप्स म्हणू. तर बॅड डेप्स 1425 रुपये प्लस त्याच्यामध्ये न्यू RDD जी आत्ता बुडीत झाली, ती बुडीत RDD तुम्ही 5% काढली. ती 5% रक्कम पहा. RDDचे 1940 रुपये. ये 1940 RDD के उसमें ऐड करके लिखना पड़ता है. तो लिखिए प्लस न्यू RDD 1940. 1940 टोटल बाहर लिखिए 5 6 13चे 3 चला 3,365 रुपये. RDD संपल्यावर आता हे डिस्काउंटचा सेकंड इफेक्ट. डिस्काउंट 3% 1200 रुपये. ये 1200 रुपये जो डिस्काउंट आया हे 1200 मिळून लिया. पहिलं भी काही डिस्काउंट अपन दिलेलं आहे, तो पहले डिस्काउंट की वैल्यू एक बार चेक करो. ये डिस्काउंट अलाउड 800 रुपये है. तो ये डिस्काउंट अलाउड को इनर में लिखो. टू डिस्काउंट अलाउड. इनर में ना लिखते हुए या फिर डायरेक्ट 800 रुपये प्लस आत्ताचे नवीन काढलेले 1200, दोनों की टोटल बाहर लिखिए 2,000. 800
आणि 1200 2000 रुपये, तो ये 2000 रुपये टोटल डिस्काउंट। नेक्स्ट फर्नीचर के ऊपर डिप्रिसिएशन 20,000 के ऊपर 16% डिप्रिसिएशन वजह करा। आइए इनर में लिखो फर्नीचर 20,000, लिया फर्नीचर 20,000, फर्नीचर 20,000 माइनस 16% डिप्रेसिएशन, 16% डिप्रेसिएशन, 1% से 200, 200 गुणिले 16 करा, 16 दूनी 3200, तो 3200 रुपये मायनस करो, येणारं उत्तर 0 0, 10मधून 2 गेले 8, इथे उरले 9, 9मधून 3 गेले 6 आणि 1, बाहर लिखिए 16,800, 16,800 बच गए। सेकंड इफेक्ट डिप्रिसिएशन नुकसान है, तो दूसरे अकाउंट के डेबिट साइड पे आओ, दूसरे अकाउंटच्या डेबिट साईडवर लिहा टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर, टू डिप्रिसिएशन ऑन फर्नीचर 1600, देखिए कितना कितना निकाला 3200 रुपये, तो 3,200 रुपये, तो 3,200, 3200 रुपये डिप्रिसिएशन हो जाने के बाद। नेक्स्ट लीज होल्ड प्रॉपर्टी, फुकट में होल्ड करके बैठे नहीं, इसको लीज का मतलब 10 साल 20 साल 99 ईयर्स तक आप लीज कर सकते हैं। जैसे मार्केट यार्ड, कृषि उत्पन्न बाजार समिति या कोई समिति है, तो वहाँ पर वो जमीन जो भी दुकानें हैं, शटर्स, वो मिलते हैं कुछ सालों की मुदत पे, तो त्याला लीज होल्ड प्रॉपर्टी म्हणू। 55,000, तो असेट साइड पे जाओ, लीज होल्ड प्रॉपर्टी और इन्वेस्टमेंट्स ॲज इट इज जैसे कि वैसे लिख दो। या असेट साइडवर लिहा लीज होल्ड प्रॉपर्टी और इन्वेस्टमेंट्स, लीज होल्ड प्रॉपर्टी और इन्वेस्टमेंट्स। लीज होल्ड प्रॉपर्टी 95,000 एंड 35,000, 95,000 35,000। इन्वेस्टमेंट जी गुंतवणूक है ती सुद्धा असेट है। चलो ट्रैवलिंग एक्सपेंसेस खर्चा है, P&L के डेबिट पे आइए, लिखिए टू ट्रैवलिंग एक्सपेंसेस, ट्रैवल किया किसी कर्मचारी ने, कोई ऑफिस के वर्कर ने, लिखिए टू ट्रैवलिंग एक्सपेंसेस। देखिए ट्रैवलिंग एक्सपेंसेस की अमाउंट 1750 रुपये। वहीं लिखिए टू एडवर्टाइजमेंट 4,275 और टिक मारो एडजस्टमेंट है, 3 साल की एडवर्टाइजमेंट है, यहाँ सिर्फ 1 साल की आएगी, तो लिया टू एडवर्टाइजमेंट 3 साल की एडवर्टाइजमेंट्स 4,275, 4,275 इनरमध्ये लिहा, माइनस प्रीपेड फॉर 2 ईयर्स, 2 साल की प्रीपेड है, माइनस प्रीपेड फॉर 2 ईयर्स, 2 साल की जब प्रीपेड है तो आइए बाजू में डिवाइडेड बाय 3 करो, 1 साल की माइनस कर देंगे, 4,275 भागिले 3 करा, 3 1 3 बचा 1, 3 चौक 12 बचे 0, 3 दूने 6 बचा 1 3 5 15, 1,425 रुपये एका महिन्याचे आले, 1,425 रुपये डिवाइड कर लें 3 से, तो 1,425 रुपये माइनस करो और बची हुई अमाउंट बाहर 0, 7मधून 2 गेले 5, 12मधून 4 गेले 8, 4मधून 3मधून 1 गेलं 2, 14 दूने 28, 25 दूने 50, तो 2 साल का 2850 बाहर। सेकंड इफेक्ट प्रीपेड एडवर्टाइजमेंट आपकी असेट है, असेट साइड पे आइए आणि असेट साइडवर लिहा प्रीपेड एडवर्टाइजमेंट, 2850, 2850 आपने प्रीपेड एडवर्टाइजमेंट किया। चलो बैड डेब्ट्स होगा, डिस्काउंट होगा, कैश एट बैंक और इक्विपमेंट्स, ये दोनों आइटम जैसे जैसे इथे लिया, कैश एट बैंक, लास्ट के दोनों आइटम लिखिए यहाँ कैश एट बैंक और इक्विपमेंट्स, उपकरण, इक्विपमेंट्स यानी क्या उपकरण, जैसे गैस वगैरह, ये सारी इक्विपमेंट्स यहाँ आती है, औजारें, 7,000 5,000।
असेट साइड सिंपली क्रेडिट साइड में आओ, कैपिटल अकाउंट्स दिया, लिखिए पार्टनर्स कैपिटल अकाउंट्स, पार्टनर्स कैपिटल अकाउंट्स। दो पार्टनर है, एक श्याम प्रसाद के 95,000 लिया, श्याम प्रसाद 95,000, दो लाइन छोड़ के राम प्रसाद, ड्राइंग वगैरह नहीं है, राम प्रसाद के 70,000, तो 95,000 आणि 70,000 दोघांचं कॅपिटल लिहिलं। बिल्स पेएबल बैंक ओवरड्राफ्ट, एक आइटम छोड़ दो, बिल्स पेएबल बैंक ओवरड्राफ्ट लाइबिलिटी भी लिखो, लिया, बिलाचे पैसे देणे आहे, क्रेडिट साइड में है, बिल्स पेएबल आज नाही तर उद्या द्यावं लागणार, बिल्स पेएबल का 30,000, तिथेच लिहा बैंक ओवरड्राफ्ट, बैंक ओवरड्राफ्टची रक्कम 24,500, और लास्ट आइटम सेल्स, बाय सेल्स बोल के डायरेक्ट बाहर लिखो, 2,26,750 क्रेडिट में आई है, माल बिक गया, टू परचेसेस इधर है तो बाय सेल्स इधर, माल बेचे, सेल्स हमेशा यहाँ पे आएगा आपकी बिक्री, जो कि सबसे बड़ी अमाउंट है, 2,26,750, 2,26,750 लास्ट आइटम है। चलो एक एडजस्टमेंट छूट गई, रेंट रिसीव्ड, रेंट रिसीव्ड 3,500, देखो क्रेडिट बैलेंस है ना, तो एक तो क्रेडिट महंगा, रेंट मिला तो इनकम है, इनकम साइड P&L की क्रेडिट साइड, इनकम साइड क्रेडिट साइड, लिखिए बाय रेंट, रेंट नीचे लिखिए रिसीव्ड और एक रिसीवेबल। नंबर एक जो रिसीव्ड हुआ 3,500, 3,500 मिळालं, आणि रिसीवेबल ॲडजस्टमेंट नंबर 4मध्ये रेंट ऑफ ₹500 स्टील अब तक रेंट जो है 500 रुपयाचा आतापर्यंत रिसिवेबल आहे, मिळणं आहे फ्रॉम द टेनंट, टेनंट यानी किराएदार, ज्याला आपण किरायाने देतो रूम वगैरे, जिसको किराए से दिया था उसकी तरफ से रेंट रिसिवेबल है 500 रुपये, तर फक्त 500 रुपये लिहा रिसिवेबल समोर, बाहर 4,000, 4,000, ट्रायल बैलेंस संपली, स्टॉक 40,000 है, तो 2 लाइन छोड़ के 2-3 लाइन छोड़ दीजिए, 3 लाइन छोड़ून लिहा बाय, ट्रेडिंग के क्रेडिट पे हमेशा क्लोजिंग स्टॉक यहीं आएगा, विकल्यानंतर माल उरतो, विकल्यानंतर माल उरतो त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणू, 40,000, तो क्लोजिंग स्टॉक के 40,000 बचे। सेकंड इफेक्ट असेट साइड पे आओ, असेट साइडवर या आणि तिथे लिहा क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक 40,000 40,000। चलो एक ही एडजस्टमेंट रही, 3 नंबर देखिए, गुड्स वर्थ ₹10,000, 10,000 का माल डिस्ट्रॉयड बाय फायर, 10,000 का माल जल गया, तो आइए माल जला तो माल सेल्स के नीचे लिखिए, माल दुकान से गया कोई भी रीज़न से, बाय गुड्स क्या लिखना है, बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, 10,000 का माल दुकान से गया, तो कंपनी कितना दे रही, बस 8,000, तो नुकसान हो गया कितना, 10,000 का माल झाला, कंपनी देंगी 8,000, तर 10,000मधून 8,000 वजा केला किती नुकसान झालं, 2,000, तर ते 2,000 रुपये आपलं नुकसान आहे, तो P&L के डेबिट पे नुकसान, डेबिट ऑल एक्सपेंसेस एंड लॉसेस, तो डेबिट पे आइए P&L के और लिखिए यहाँ पर 2 लॉस बाय फायर, 2 लॉस बाय फायर, नेट लगा सकते हैं या 2 नेट लॉस बाय फायर या 2 लॉस बाय फायर, तो 10,000चा माल होता, 8,000 कंपनी देऊ राहिली, तो मग 10,000मधून 8,000 वजा करा, फक्त 2,000चं नुकसान आहे, माल ज्याला 10 का लेकिन 10,000 का नुकसान नहीं है, आपल्या दुकानाचं नुकसान फक्त किती आहे, 2,000 रुपयाचं आहे। सेकंड इफेक्ट कंपनी कितना देंगी, 8,000, तो अपना वो असेट है, आज नहीं तो उद्या मिलणार, तो असेट साइड पे आइए और असेट साइड पे बोलिए इंश्योरेंस क्लेम, असेट साइड पे आके क्या बोलना है, इंश्योरेंस क्लेम, तो इंश्योरेंस क्लेम मिलणार, जितना कंपनी ने बोली हम देंगे एडमिटेड, तो कंपनी ने कितना एडमिट किया, एंड इंश्योरेंस कंपनी एडमिटेड अ क्लेम ऑफ ₹8,000, 8,000 का क्लेम अपना कंपनी की तरफ बाकी है, तो कंपनी से हमें 8,000 मिलना बाकी है, तो इंश्योरेंस क्लेम आपका 8,000 8,000। सारी एडजस्टमेंट ख़त्म हुई, चलो अकाउंट बंद कर लेते हैं। चलिए पहला अकाउंट क्लोज कर लो, क्रेडिट साइडचे टोटल करा 2,76,750, डेबिट की टोटल करो 2,18,100, आप भी ट्राय करते जाइए, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा,
आइए बाजू में ग्रॉस प्रॉफिट निकालने के लिए ही रक्कम अगोदर लिहा, मग त्याच्यातून ही रक्कम वजा करा, 2,18,100. आइए फिर वर्किंग नोट्स में 2,76,750 वजा 2,18,100 मायनस करो 50. 7मधून 1 गेला 6, 16मधून 8 गेले 8, इथे उरले 6, 6मधून 1 गेला 5, 58,650. तो 58,650 आपका आया ग्रॉस प्रॉफिट. लिहा पहले अकाउंटच्या डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट CD, ग्रॉस प्रॉफिट CD 58,650, 58,650. इसकी टोटल करेंगे तो आएगी 2,76,750. चलो इस CD को BD कर लो यहाँ पर. ये ग्रॉस प्रॉफिट एज इट इज़ यहाँ लिखो. लिखिए नीचे के अकाउंट को बाय ग्रॉस प्रॉफिट BD 58,650. चलो डेबिट की टोटल पहले कर लेते हैं. आता दूसरा अकाउंट बंद करा. 7-8 आइटम की टोटल डेबिट की यहाँ कीजिए. करा फटकन. एक करेक्शन करा. ॲडव्हर्टाइजमेंट 3 साल की आहे, त्याच्यामध्ये प्रिपेड फॉर 2 इयर्स आहे, 2 वर्षाचं इथं लिहायचं. तो 2 इयर्स की ॲडव्हर्टाइजमेंट ये है 2850. तर इनरमध्ये लिहा 2850 आणि 2850 वजा करून बाहेर लिहा 1425. करेक्शन करो 1425. त्याच्यानंतर प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट इकडं सुद्धा बदला. 2850 इथं ऑलरेडी बरोबर आहे. ॲडव्हर्टाइजमेंट यहाँ 1425 हो गया था. तो टोटल करा 35,140. 35,140. क्रेडिट की टोटल देखो 58 आणि 4 62,650. 58,000 आणि 4 62,650. लिखिए यहाँ पर 62,650. वही टोटल इधर लिखिए 62,650. 62,650 मधून ही रक्कम वजा करा. इसमें से इसको माइनस करो आणि येणाऱ्या फरकाला म्हणा टू नेट प्रॉफिट. आणि दोन्ही पार्टनरला वाटा. श्याम प्रसाद राम प्रसाद दोघांमध्ये वाटायचे. तो सबसे पहले 62,650 वजा 35,140 करा. तो नेट प्रॉफिट निकल जाएगा. ये काढ राहिलो आपण नेट प्रॉफिट. 0, 5 में 4 गया 1, 6 में से 1 गया 5, 12मधून 5 गेले 7, इथे उरले 5, 5मधून 3 गेले 2. आपलं उत्तर आलं 27,510. नेट प्रॉफिट आला 27,510. तो आइए लिखिए यहाँ पर 27,510. 27,510. 27,510 ये दोनों में बांटना है. तो दोघांचे रेशो आपण ऑलरेडी काढलेला आहे 19 आणि 14. तर टोटल करा 9 4 13 3 हातचा 1 3. टोटल 33 हिस्से आहे. ये दोनों की प्लस कर लेना. या दोघांची जर प्लस केली तर अमाऊंट येईल आपल्याला 33. 27,510 रुपये वाटा. तर 27,510 भागिले 33 करा. तर जेव्हा भागाकार देतात तर एक हिस्सा येईल 833.636. एक हिस्सा आला भागाकार दिल्यावर, आणि ते एक हिस्सा आल्यावर आपल्याला गुणिले 19 हिस्से करा. तर 19चा गुणाकार करा तर आपलं उत्तर येईल 15,839.084. तर हे 8 म्हणजे हे 8 पैसे आहे. 8 पैसे छोड दो. 84 पैसे नाही मानायचे याला, 8 पैसे. तर 8 पैसे सोडून द्या, फक्त घ्या 15,839. तसंच 833.636 गुणिले 14 करा. 11,670.904 येतात. 9 मुळे हा 1 बनू शकतो. तो 90 पैसे मानेंगे इसको. 2 डिजिट वाचायचे. 90 पैसे आहे तो ये हो जाएगा 11,671. 11,671. मग हा प्रॉफिट त्यांना वाटा. आइए फिर प्रॉफिट दोनों में दे देंगे. पहल्या पार्टनरला 15,839 आणि दुसऱ्या पार्टनरला 11,671. या दोघांची टोटल करून पहा. हीच आली पाहिजे. 9 1 10 0 हातचाला 1, 11 हातचाला 1, 8 7 15 5 हातचाला 1, 6 1 7 आणि हे 2.
म्हणजे बरोबर आहे. आता श्यामप्रसाद रामप्रसादचं कॅपिटल त्यांना देऊन टाका. आइए कैपिटल अकाउंट के डेबिट साइड पे लिहा प्लस नेट प्रॉफिट, प्लस नेट प्रॉफिट. 5 गणित झाल्यावर तुम्हाला वाला प्रॉब्लम कळायला लागेल. तो 5 प्रॉब्लम के अंदर आपको प्रॉब्लम समझ में आ जाएगा. 15,839 टोटल बाहर कीजिए. 9 3 8 0 चला 1 11 प्लस नेट प्रॉफिट 11,671 671 1 8 81,671. चला या दोन्ही साईडची टोटल फास्ट करा तुम्ही. या 4 आयटमची टोटल करा, इथे लिहा. ह्या आयटमची टोटल करा, इथे लिहा. हे काम तुम्हाला येतो, म्हणजे हे कामं तुम्हाला येतात, त्यामुळे मी फास्ट टोटल लिहित आहे, ज्याच्यामुळं आपल्याला वेळ कमी लागेल. व्हिडिओ पॉज करा आणि टोटल मारून पहा. चला इकडे एक सेकंड इफेक्ट बाकी आहे. असेट साईडवर ते आयटम अगोदर लिहा. रेंट का मिलना बाकी आहे 500 रुपये. पहा इथं रेंट रिसिव्ड 3,500, रिसिवेबल 500. जो टेनंटकडून आपल्याला 500 मिलना बाकी है, इसका सेकंड इफेक्ट करना पड़ेगा. रेंट रिसिवेबल 500. आइए असेट साइड पे रेंट रिसिवेबल 500 या सगळ्यांची टोटल करून पहा. टोटल येते 2,47,010 रुपये. 2,47,010 रुपीज़. तर हे दोन्ही साईडची टोटल इक्वल. थँक्यू.